तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 12वी नंतर LLB हा कोर्स तुम्हाला करायचा असेल, म्हणजेच LLB मध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट करायचं आहे 12वी नंतर, तर तुम्हाला LLBची जी CET आहे तर ती CET सुरुवातीला द्यावी लागत असते आणि त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे तर ती सिलेक्शन प्रोसेस होत असते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी LLB जी महाराष्ट्र CET जी आहे LLBची 2025ची झाली होती, तर ती जर तुम्ही दिलेली असेल तर त्याची जी आन्सर की जी आहे तर ती आन्सर की वेबसाईटला आली होती। आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की आल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांमध्ये डाऊट्स असतील तर त्यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी पोर्टल जे म्हणजे आपल्या वेबसाईटवर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची संधी दिली होती। तर त्यासाठी तुम्ही फी पण पेड केलेली असेल, त्याविषयी जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन आलेलं आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, काही विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन स्वीकारले होते, काहींचे स्वीकारले नाही, तर त्याविषयीच त्यांनी माहिती दिलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण ती माहिती घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET 2025 ऑब्जेक्शन रिडेल्स यामध्ये बघा या ठिकाणी द ऑब्जेक्शन ट्रॅकर वॉज मेड अवेलेबल फॉर द कॅन्डिडेट्स हू हॅव अपियर फॉर महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET 2025 विच वॉज 28 एप्रिल 2025 इन टोटल 2 सेशन थ्रू आउट महाराष्ट्र स्टेट्स आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट्स द ऑब्जेक्शन रिसीव आर ट्रबुलेटेड बिलो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी एक्झाम झाली होती त्याविषयी माहिती दिलेली आहे। आता त्यामध्ये बघा या ठिकाणी बघा खाली आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे, यामध्ये बघा सेक्शन जे दिलेले आहे, काहींनी इंग्लिशमध्ये बघा ऑब्जेक्शन किती घेतलेलं आहे, 86 ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा जे स्वीकारलेले जे आहे तर ते 10 स्वीकारलेले आहे आणि त्यामध्ये बघा ॲप्रूव्ह किती झालेले आहे, म्हणजे त्यांचं चेंज करून दिलेले किती आहे तर टोटल 2 आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल जे 47 आहे स्वीकारलेले आहे आणि त्यापैकी जे 6 आहे तर त्या 6चेच आन्सर जे आहे तर ते आन्सर चेंज केलेले आहे। तशाच प्रकारे बघा पुढचा जो सब्जेक्ट असणार आहे आपला जनरल नॉलेज, त्यामध्ये बघा 33 जे ऑब्जेक्शन आहे तर ते 33 ऑब्जेक्शन घेतले होते। त्यामधले 6 जे आहे तर ते 6 युनिक्स ID होते, त्यामधले 6 स्वीकारले गेले आणि त्यामध्ये बघा मग त्यानंतर जे सोल्युशन आहे तर त्यात काय चेंज केलेला नाही। त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे लीगल ॲप्टिट्यूड, यामध्ये 55 ऑब्जेक्शन आले होते, त्यामधले 12 युनिक होते आणि त्यामधले बघा 0 चेंज केलेले आहे। त्यानंतर लॉजिकल अँड ॲनालिटिकल यामध्ये बघा 183 जे ऑब्जेक्शन आहे तर ते 183 ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामधले जे 18 आहे तर ते ॲक्सेप्ट केले आणि त्यामधले मग 4 जे आहे तर ते 4 प्रश्नांची उत्तरं जे आहे तर ते उत्तरं चेंज केलेले आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो सेक्शन आहे मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, यामध्ये बघा 2 ऑब्जेक्शन आले होते, त्यामधले युनिक 1 घेतलेला आहे त्यांनी आणि आन्सर जे आहे तर ते आन्सर 0 म्हणजे काही चेंज केलेला नाही। तर अशा प्रकारे आपण बघू शकतो टोटल जे ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे रिसिव्ह किती झाले 359, त्यापैकी ॲक्सेप्ट जे आहे तर ते 47 आहे आणि चेंजेस जे केलेले आहे क्वेश्चनमध्ये जे चेंज बदल केलेला आहे तर ते 6 आहेत। मग आता हे जे 47 दिलेले आहे तर ते 47 आपल्याला बघून घ्यायचे आहे कोणकोणते आहेत तर ते, आणि त्यामधले बदल बघून घेणार आहोत। यामध्ये बघा तारीख तुम्हाला दिसत आहे, शिफ्ट्स पण दिसत आहे। हे सेक्शनमध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट असतील तर हे सब्जेक्ट तुम्ही बघू शकता। त्यानंतर क्वेश्चन नंबर पण त्यांनी दिलेला आहे, क्वेश्चन रेफरन्स नंबर पण दिलेला आहे। तर बघा हे जे क्वेश्चन आहे हा पहिला बघा चेंज इन आन्सर की, यामध्ये बदल करून दिलेला आहे। त्यानंतर बघा बाकीचे पुढचे जे आहे तर ते नो चेंज आहे। त्यानंतर पुढचा जो हा किती नंबरचा आहे बघा 6 नंबरचा जो आहे 28/4 मॉर्निंग लॉजिकल अँड ॲनालिटिकल, 25 नंबरचा हा क्वेश्चन आहे। क्वेश्चन रेफरन्स नंबर पण त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये चेंज इन आन्सर की म्हणजे आन्सर कीमध्ये चेंज जो आहे तर तो केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पुढचे जे क्वेश्चन आहे यामध्ये नो चेंजेस आहे। या ठिकाणी बघा फुल मार्क्स दिलेले आहे सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 28/4/2025चा
लॉजिकल अँड ॲनालिटिकल या सेक्शनचा जो पेपर होता बघा, त्यामध्ये 26 नंबरचा हा क्वेश्चन रेफरन्स नंबर पण त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी फुल मार्क्स त्या विद्यार्थ्यांना सर्वांना फुल मार्क्स त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर बघा बाकीचे जे आहे तर ते बघा नो चेंज दिसतील आपल्याला. ज्यांचं चेंज झालेलं आहे तर त्याविषयीच आपण माहिती बघत आहोत. आपलं फुल मार्क्स आपण बघितलेले आहे, वरती आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा फुल मार्क्सपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर बघा 25 नंबरचा जो या ठिकाणी दिसत आहे इव्हिनिंग शिफ्ट्स इंग्लिशचा सेक्शनमधला 17 नंबरचा हा क्वेश्चन आहे. रेफरन्स नंबर चेंज इन आन्सर की. बघा यामध्ये आन्सर कीमध्ये चेंज केलेला आहे. त्याच्याच खालचा जो दुसरा आहे लॉजिकल अँड ॲनालिटिकल, यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, त्याची जी आन्सर कीमध्ये आहे तर ती चेंज केलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे आहे तर ते नो चेंज आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा चेंज इन आन्सर की. बघा इंग्लिशचा प्रश्न आहे हा इंग्लिश सेक्शनमधला 7 नंबरचा क्वेश्चन, रेफरन्स ID पण दिलेला आहे. बाकीचे बघा नो चेंजेस आहे. या ठिकाणी जवळपास जे टोटल किती आहे आपले 6 जे आहे तर ते 6 चेंज करून दिलेले आहे. आपण या ठिकाणी माहिती बघू शकतो. ॲज पर रिपोर्ट सबमिटेड बाय एक्सपर्ट्स द अबाव चेंजेस विल बी इनकॉर्पोरेटेड इन द database and the result will be proceed. महाराष्ट्र LLB 5 years CET 2025 scorecard containing percentile for the respective groups will be made available to the candidates in the login. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बाकी नो कम्युनिकेशन रिगार्डिंग ऑब्जेक्शन. आता यामध्ये तुम्हाला काही नंतर आता ऑब्जेक्शन घेता येणार नाही. कॅन्डिडेट विल बी गेट SMS email बिफोर डिक्लेरेशन ऑफ महाराष्ट्र LLB 5 year CET 2025 रिझल्ट. आता त्यानंतर जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुम्हाला लॉग इनला या ठिकाणी बघा शेट सेल नोटिफाय दिस इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट. बघा आता आपण ही माहिती बघितलेली आहे कोणत्या कोणत्या क्वेश्चनमध्ये चेंजेस केलेला आहे, कोणत्या क्वेश्चनला फुल मार्क्स दिलेले आहे त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा डायरेक्ट तुम्हाला परत ऑब्जेक्शन घ्यायला ते चान्स देणार नाही. डायरेक्ट आता तुमची जी आन्सर स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड डायरेक्ट तुमच्या लॉग इनला अवेलेबल होऊन जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता लॉग इनला जाऊन फक्त चेक करायचं आहे. लवकरात लवकर तुमचा रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट लागणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो LLB 5 yearsचा हा जी CET झाली होती तर त्याविषयी ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते तर त्यांचे कोणकोणाचे ऑब्जेक्शन घेतलेले बरोबर दिले, काहींचे चेंज केले त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.